निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा गणनाथरेषु प्रबृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यवेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोत्रवत्सं तुझितुल्यवद्विरुक्मिणीवरा पाण्डुरंगाय नमः पुण्डरीकावत्याय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः जय जय राजी मंगलधामा मंगलनामा तुझे आत्मया रामा चराचर फलांकित ध्रुवा नामा नामातीत तू श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूची शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे ग्रंथ करते मनोहर सूत आणि असणाऱ्या भगवंताच्या स्तुती त्या ठिकाणी करू लागलेली आहे. भगवंता तुमचं असणारं नाम हे कसं आहे त्या ठिकाणी प्रत्येक साधकाला पवित्र करणारा आणि पावन करणारा असं मंगल असं नाम आहे त्या ठिकाणी आणि प्रत्येक असणाऱ्या साधकाच्या हृदयाच्या ठिकाणी त्या ठिकाणी आत्मा म्हणून त्या ठिकाणी राहणारा असा आत्माराम त्या ठिकाणी आहे. आणि या सृष्टीमध्ये जे चराचर आहे या सगळ्याला त्या ठिकाणी म्हणजे फळ प्राप्त करून त्या ठिकाणी देणारा आणि नामातीत असणारा त्या ठिकाणी नुसतं मुखामध्ये नाव घेतलं की त्या साधकाला पावन करणारा असं नाव आहे तुमचं त्या ठिकाणी आणि अशा असणाऱ्या भगवंता अमंगल हे माझी काया मंगल नामा तुझे हे रघुराया मंगल जननी दुहिता प्रिया करी छाया कृपेची आणि मी एक कसा आहे त्या ठिकाणी सर्वसाधारण असणारा साधक आहे तुझा म्हणजे त्या ठिकाणी आणि हे माझं असणारं जे शरीर आहे काय आहे ही कशा आहे अमंगल आहे त्या ठिकाणी आणि त्या अमंगळाला मंगळ करण्याचं सामर्थ्य तुमच्या असणाऱ्या नावामध्ये त्या ठिकाणी आहे. असं हे श्रेष्ठ असणारं प्रभू रामचंद्र तुमचं असणारं नाम आहे त्या ठिकाणी आणि या तुमच्या असणाऱ्या नामानं त्या ठिकाणी सर्व जग त्या ठिकाणी आणि म्हणजे पावन त्या ठिकाणी होतं. एवढं प्रिय असणारं तुमचं नाम आहे तरी हे असणारं माझ्यावर हे असणारा ग्रंथ त्या ठिकाणी अवलोकन करत असताना याच्यावर असणारी छत्र छाया कृपेची छाया तुमची आणि त्या ठिकाणी म्हणजे धरावी. तव कृपावळे समस्त वदेन म्हणतो समग्र ग्रंथ तो सिद्धी पाववी समस्त ठेवी वरदस्त श्री माझा मग एक मी माझा असणारा मनोदय मनाच्या ठिकाणी एक हेत त्या ठिकाणी धरला गेला की हा असणारा संपूर्ण जो काय असणारा अधिक मास महात्म्य ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ तुमच्या कृपेशिवाय परिपूर्ण त्या ठिकाणी होणार नाही. मग तुमच्या कृपेनं हा असणारा ग्रंथ त्या ठिकाणी सिद्धीला म्हणजे त्या ठिकाणी पावावा म्हणून माझ्या असणाऱ्या मस्तकावर तुमचा कृपेचा वरदहस्त आणि त्या ठिकाणी म्हणजे अखंड राहावा. ऐका श्रोते जन सादर वल महात्मा परिकर लक्ष्मी नारायण संवाद थोर भावे साचारा परिसिजे मग ग्रंथ करते मनोहर सूत असणाऱ्या श्रोते मंडळीला विनंती करून त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे. श्रोते मंडळीनं हे असणारी कथा आहे मल महात्म्य आहे अधिक मास महात्म्य आहे आणि ही असणारी सुंदर कथा आहे त्या ठिकाणी पावन करणाऱ्या मोक्षाचा मार्ग त्या ठिकाणी दाखवणारी ही असणारी कथा आहे त्या ठिकाणी आणि या असणाऱ्या कथेमध्ये असणारे भगवंत लक्ष्मीला त्या ठिकाणी
लक्ष्मीच्या मनामध्ये जी काय असणारा प्रश्न त्या ठिकाणी येणार आहे त्या प्रश्नाची उत्तर रूपे असणारी कथा त्या ठिकाणी आणि सांगणार आहेत. ही थोर असा असणारा दोघांचा संवाद आहे आणि तो शांत चित्तानं त्या ठिकाणी ऐका, एकाग्र मनानं त्या ठिकाणी ऐका, अशा प्रकारची विनंती श्रोते मंडळीला करतात. पूर्वी मेरुगिरीचे दक्षिण पारी विंध्याद्री पर्वता निर्धारी नर्मदा वाहे अमृतमय निरी वृक्षतीरी शोभती. मग असणारी कथा सांगत असताना सुरुवातीला सांगू लागलेली आहे मेरुगिरी नावाचा असणारा मेरू पर्वत आहे त्या ठिकाणी आणि त्या पर्वताच्या दक्षिण दिशेला एक असणारा म्हणजे त्या ठिकाणी विंध्याद्री नावाचा पर्वत आहे. आणि हा पर्वत कसा आहे त्या ठिकाणी, त्या पर्वतावर असणारी नर्मदा नदी आहे म्हणजे त्या ठिकाणी सुंदर आणि परिमळ जल त्या ठिकाणी अमृतासारखं पाणी त्या असणाऱ्या नदीला त्या ठिकाणी वाहतं. एवढी थोर नदी आहे आणि त्या असणाऱ्या सरोवराच्या ठिकाणी अनेक सुशोभित असणारी वृक्षाची छाया आहे त्या ठिकाणी आणि शोभून दिसते. नाना वृक्ष सुशोभित नारिकेळी फळबारे लवत ताडमाड खजुरी शोभत वृक्ष शोभती नाना परी. मग त्याच असणाऱ्या नर्मदेच्या तीरावर म्हणजे अनेक प्रकारची असणारी सुशोभित असणारी म्हणजे त्या ठिकाणी वृक्ष आहेत. आकाशाला गवसणी घालणारे वृक्ष आहेत. असणारी त्या ठिकाणी नारिकेळे आहे, अतिशय फळानं लकडून त्या ठिकाणी गेलेली आहेत. ताडाची माडाची असणाऱ्या खजुराची खारकाची झाडं ही आणि त्या ठिकाणी मध्ये शोभून दिसू लागली. तेथे हंस कारंडव चक्रवाके मयूर चातका बदके मूषक नकुळ बिडाळके आनंद देखे खेळती. मग एवढं सुंदर असणारं हिरवगार म्हणजे असणारं वन आहे त्या ठिकाणी आणि एवढं वन त्या ठिकाणी शोभिवंत आहे म्हणून तिथं असणारे करंडक नावाचे पक्षी आहेत, असणारी चक्रवाक आहेत, मोर आहे त्या ठिकाणी, चातक आहे, बदक आहे, तसंच म्हणजे असणारी त्या ठिकाणी नकुळ असणारं मूषक असणारं उंदीर आणि असणारं म्हणजे त्या ठिकाणी मुंगस हेही म्हणजे आनंदाने खेळ खेळतात. तेथे ऋषी समुदाय वैरवा स्नान संते आराधी जीव माधवा यक्षगण गंधर्वाते ते दवा आराम रमवी सर्वाते. मग प्रत्येकाच्या मनाला रमवून टाकणारं असं असणारं वन आहे. त्याच्यामुळे अनेक असणारे ऋषीही त्या ठिकाणी म्हणजे येऊन म्हणजे आपलं वास्तव्य त्या ठिकाणी करतात. संध्या स्नान त्या असणाऱ्या नर्मदा तीरावर म्हणजे त्या ठिकाणी करतात. एवढंच नाही, असणाऱ्या महादेवाची आराधना सुद्धा अनेक ऋषी आणि असणाऱ्या तीरावर करत असताना तिथं म्हणजे यक्ष गण गंधर्व म्हणजे त्या ठिकाणी आराम करण्यासाठी म्हणजे आणि येत असतात. तेथे भवानी सहित शुक्ल पाणी क्रीडार्थ येताती तयवणी ऐसी ते परम शोभित स्थानी अनुपम्य नवदवे. आणि त्याच नर्मदा नदीमध्ये म्हणजे स्नान करण्यासाठी असणाऱ्या आपल्या पार्वतीला घेऊन महादेवजी सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी तिथं म्हणजे दररोज म्हणजे त्या ठिकाणी क्रीडा करण्यासाठी येतात. असं ते पावन आणि मनाला रमवून टाकणारं असं रमणीय असणारं स्थळ असणारं ठिकाण आणि या नर्मदा तीरावर म्हणजे आहे. तेथे भृगुनामे एक नगरी परमरमणीय परी सदा वास्तव्य अमरपुरी तपादरे करिताती. मग तिथंच म्हणजे असणारं त्या ठिकाणी एक भृगु नावाचे असणारे ऋषी आहेत त्या ठिकाणी आणि त्या ऋषीच्या नावानं म्हणजे स्थापन केलेली एक भृगु नावाची असणारी म्हणजे त्या ठिकाणी नगरी आहे. आणि ही नगरी कशी आहे त्या ठिकाणी अतिशय आनंदमय असणारी, प्रत्येकाला आनंद देणारी आणि रममान त्या ठिकाणी करणारी नगरी आहे. तिथं म्हणजे असणारं त्या ठिकाणी अमरपुरी सारखी शोभा आणि त्या ठिकाणी म्हणजे दिसत आहे. तवतया नगरी एक ब्राह्मण भृगुवंशज सकुलीना वेदाध्यायी परमनिपुण ज्योतिषी पूर्ण सिद्धांती. मग एवढं असणारं हे भृगुनगर आहे म्हणजे त्या ठिकाणी आणि याच नगरामध्ये एक असणारा ब्राह्मण होता. भृगु वंशातला भृगु कुलातला असणारा एक ब्राह्मण म्हणजे त्या ठिकाणी होता आणि तो ब्राह्मण म्हणजे चारी वेदामध्ये निपुण त्या ठिकाणी होता. असणाऱ्या वेदाचं अध्ययन त्या ठिकाणी करणारा, पूर्ण असणारा त्या ठिकाणी ज्योतिषाचं ज्ञान आणि त्या ठिकाणी अवगत असणारा ब्राह्मण राहत होता. धर्म नामदया कुळ शर्मा जाणे सर्व धर्मा तयाची भार्या उपरमा कुशावती नामतीयेचे. मग या भृगु नगरामध्ये त्या ठिकाणी एक असणारा ब्राह्मण म्हणजे त्या ठिकाणी राहत होता. त्याचं नाव असणारं कुळ शर्मा नाव म्हणजे त्या ठिकाणी होतो आणि तो असणाऱ्या धर्मानं म्हणजे त्या ठिकाणी वागणूक करणारा,
अधर्माचा लवलेश त्या ठिकाणी नव्हता आणि तशीच त्याची असणारी पत्नीही त्या ठिकाणी म्हणले आणि कुशावती नावाची पत्नी त्या ब्राह्मणाबरोबर राहत होती. तिच्या उदरी कन्यारत्न प्रसवली ते गुणनिधान रूपे परमा लावण्य नाव जाण मेधावती. आणि याच असणारा म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या कुल शर्मा नावाचा ब्राह्मण आहे, त्याची असणारी पत्नी कुशावती आहे आणि यांच्या असणाऱ्या उदरी म्हणजे एक सुंदर अशी असणारी कन्यारत्न त्या ठिकाणी प्राप्त झालेलं होतं. सुंदर अशी मुलगी त्या ठिकाणी होती, गुणानं रूपानं त्या ठिकाणी अतिशय म्हणजे सुंदर त्या ठिकाणी होती, लावण्याची खान त्या ठिकाणी असावे अशी ही असणारी मुलगी त्या ठिकाणी होती आणि त्या मुलीचं नाव मेधावती म्हणले होतं. एकुलती एक वंशस्थळी अति सुंदर रूपागळी उनीची जपुडे नैषध बाळी भोवागळी चतुरपणे. मग ही एकुलती एक या असणाऱ्या रघु वंशामध्ये आणि हे कुळ शर्माच्या घरी म्हणजे त्या ठिकाणी जन्माला आलेली मुलगी होती. वंशाचा दिवा म्हटलं तर एवढी मुलगीच त्या ठिकाणी होती, अतिशय रूपवान त्या ठिकाणी असणारी, दिसायला सुंदर त्या ठिकाणी असणारी होती आणि तिच्या पुढे असणारी त्या ठिकाणी म्हणजे पार्वती सुद्धा फिक्की त्या ठिकाणी पडावी अशी सुंदर आणि चतुरपणाची मुलगी म्हणजे होती. ओठजीचे रक्त गौरांगी शोभिवंता सिंहाकृती कटी शोभता मृगनेत्री गजगामिनी. मग तिच्या असणाऱ्या स्वरूपाचं वर्णन ग्रंथकर्ते सांगत असताना सांगू लागलेले आहे की तिचा असणारा ओठ म्हणजे त्या ठिकाणी अतिशय लाल त्या ठिकाणी होते आणि असणारा गौरवर्ण त्या ठिकाणी शरीरावर दिसत होता. सिंहाकृती सारखी असणारी कंबर म्हणजे त्या ठिकाणी शोभायमान होती आणि असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी हरणाचं डोळं असावं तसं असणारं डोळं आणि या मेधावतीचं होतं. प्राप्त होता षोडश वर्षे कुंज चमकती जंबिरायसे पीतवर्ण साजिरे सरसे देखता मानस संतोषे. मग ही असणारी मेधावती बघता बघता म्हणजे असणारी तारुण्य वयात त्या ठिकाणी आली, 16 वर्षाची त्या ठिकाणी झाली. मग 16 वर्षाचं असणारं तारुण्य पण त्या ठिकाणी प्राप्त झालं की बघणाऱ्याला मोहून टाकणारी असणारी अवस्था तिची आणि त्या ठिकाणी दिसू लागली. जपिये विसरले जपा जपिये विसरले जपा पाहता जियेचे स्वरूपा वीर्य डळे क्षणार्धे. मग त्या ठिकाणी एवढं सुंदर स्वरूप त्या तारुण्य लावण्य खाली असणारी त्या ठिकाणी मेधावती, तिचं पाहिल्याबरोबर असणाऱ्या जपी तपीला सुद्धा गुरवलं त्या ठिकाणी पडावे. तिच्या स्वरूपाकडेच असणारं लक्ष त्या ठिकाणी राहून राहायचं असणारा त्या ठिकाणी त्या स्त्रीला बघितल्याबरोबर त्या मुलीला बघितल्याबरोबर असणारा प्रत्येक जपी तपी ऋषी जरी त्या ठिकाणी असला तरी असणारा मदन त्या ठिकाणी आणि खवळला गेला. ऐसी ते लावण्याची ज्योती पाहता नेत्र तटस्थ होती पितावलोकिता ते प्रती झाली उपरती मृगांक. मग त्या ठिकाणी असणारी तरुणपणात त्या ठिकाणी आलेली आहे आणि एवढी लावण्याची खान असणारी त्या ठिकाणी होती. प्रत्येकानं नजर त्याच्यावर पडली की तटस्थ त्या ठिकाणी व्हायचं, काय असणार त्या ठिकाणी लावण्य आहे म्हणून तिचं गुणवाद त्या ठिकाणी करायचा. त्याच वेळेस आपली मुलगी आता तरुणपणात आली, लग्न योग्य त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून असणाऱ्या वडिलांनी त्या ठिकाणी पाहिलं गेलं, लग्न योग्य ही आपली असणारी मुलगी आणि झाली हे वडिलांच्या लक्षात त्या ठिकाणी आलं. मग पित्याने वर विचार करीत झाला साचार पद्मनाभा एक द्विज कुमार अति सुंदर सुलक्षणी. मग असणाऱ्या वडिलाला चिंता लागली, मुलगी लग्नायोग्य त्या ठिकाणी झाली, लग्न करावं, योग्य वर त्या ठिकाणी बघावा असं असणार पाहत त्या ठिकाणी असताना लग्नाचा विचार करत असताना तिथंच असणारा एक पद्मनाभ नावाचा असणारा ब्राह्मणाचा मुलगा त्या ठिकाणी पाहिला. दिसायला अतिशय सुंदर आणि सुलक्षणी असणारा मुलगा त्या कुळ शर्मा म्हणजे पाहिला. वेदशास्त्र संपन्न होती मान्यता विशेष सर्वांठाई घटितार्था पाहून ते समयी तिथी निश्चय पै केला. मग त्या ठिकाणी हे ब्राह्मण जे होते कुळ शर्मा त्याची असणारी पत्नी त्या ठिकाणी होती. ही सर्व काही असणारं वेदशास्त्रामध्ये पारंगत त्या ठिकाणी होती आणि हा असणारा मुलगा त्या ठिकाणी सुलक्षणी बघितला गेला. मनामध्ये विचार आला, हाच असणारा वर त्या ठिकाणी योग्य आहे. लगेच सगळ्याला असणारं त्या ठिकाणी बोलवलं, सगळ्या बरोबर असणारी बातचीत त्या ठिकाणी केली, सगळ्यांनी मान्यता दिली मुलगा योग्य आहे त्या ठिकाणी. ज्या वेळेस मनाला योग्य त्या ठिकाणी वाटला त्याच वेळेस असणारं पंचांग घेतलं, घटितार्थ त्या असणाऱ्या मुलाचा मुलीचा त्या ठिकाणी बघितला आणि लग्नाची तिथी पक्की मध्ये केली. कन्यादान करून अर्पिले कन्यारत्न 4 दिवस
त्या ठिकाणी असणाऱ्या लग्नासाठी तिथी योग्य तिथी त्या ठिकाणी निवडल्याबरोबर असणारं म्हणजे जी काय असणाऱ्या म्हणजे शास्त्रानं सांगितलं त्याप्रमाणे असणारं मुलीचं कन्यादान म्हणजे त्या कुलशर्मानं त्या ठिकाणी केलं आणि असणाऱ्या म्हणजे ब्राह्मणाच्या मुलाला पद्मनाभाला आपली मुलगी त्या ठिकाणी दिली. 4 दिवस असणाऱ्या लग्नाचा सोहळा परिपूर्ण त्या ठिकाणी केला. सगळ्या ब्राह्मणाला असणारा यथाविधी भोजन आणि त्या ठिकाणी म्हणजे दिलं. काही एक दिवस श्वशूर मंदिरी राहिले ते सुंदरी उभयता प्रीती पडी भारी न सोडी एकमेका. मग आता लग्न होऊन मुलगी सासरी त्या ठिकाणी गेली. असणारा सासरी गेल्याबरोबर काही एक दिवस त्या ठिकाणी असणारा प्रपंच करत असताना किंवा कालक्रमण करत असताना काही दिवस त्या ठिकाणी उलटून गेले. काही दिवस आपल्या सासऱ्याच्या घरी त्या ठिकाणी राहिले. राहत असताना त्या ठिकाणी नवरा बायकोचा अतिशय एकमेकावर प्रेम त्या ठिकाणी जळलं. एक दिवस सुद्धा सोडून आणि एकमेकाला त्या ठिकाणी राहत नव्हते. क्षणेक वियोगे व्यथा सण होईना उभयता तव दैव योग विचित्रता न सोडी सर्वथा कवनाते. मग म्हणजे त्या ठिकाणी या दोघाला म्हणजे एकमेकापासून म्हणजे एक क्षण सुद्धा म्हणजे सोडून त्या ठिकाणी राहत वाटत नव्हतं. थोडं जरी म्हणजे त्या ठिकाणी अंतर पडलं लांब गेली की असणारा वियोग त्या ठिकाणी दोघाला त्या ठिकाणी व्हायचा. सहन त्यांना त्या ठिकाणी होत नव्हतं. पण तेव्हा असणारा दैवयोग त्या ठिकाणी म्हणजे अतिशय विचित्र त्या ठिकाणी आला. असा आला की एकमेकाला सोडूनच म्हणजे त्या ठिकाणी राहू शकत नव्हती. एकदा नर्मदा तीरी विप्र कुमार जलक्रीडा करिता निर्भरा सन्निध पाटला एक मगर नेला ओढून पाताळा. मग ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगतात नशीबच म्हणजे असणारं त्या ठिकाणी जर वाईट असलं तर असणारं काही त्या ठिकाणी घडतो. जसं लग्न झालं तसं एक दिवस एक क्षण सुद्धा म्हणजे एकमेकाला सोडून त्या ठिकाणी राहत नव्हती. पण हे दिवस अनेक दिवस त्या ठिकाणी जात नाही. दैव हे त्याला आडवं त्या ठिकाणी येतं, आल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. असं असणारा त्या ठिकाणी नर्मदा तीरावर म्हणजे असणारा हा म्हणजे पद्मनाभ नावाचा जो असणारा त्या ठिकाणी ब्राह्मणाचा मुलगा त्या ठिकाणी होता. तो असणाऱ्या त्या नर्मदा नदीमध्ये जल क्रीडा करण्यासाठी गेला आणि पोहत असताना जल क्रीडा करत असताना तिथं भली एक असणारी मगर त्या ठिकाणी आली आणि त्या असणाऱ्या म्हणजे पद्मनाभाला ओढून पाण्यात म्हणजे घेऊन गेली. तीरी होता जो समुद्राव हाहाकार करीत जो सर्व ग्रामवासियांनी घेतली धाव मात जानगिरी पितयाते. मग मगरीने म्हणले असणाऱ्या त्या पद्मनाभाला धरलं असणाऱ्या खोल पाण्यात घेऊन पाताळाच्या ठिकाणी म्हणजे गेली. गेल्याबरोबर असणाऱ्या त्या तीरावर म्हणजे अनेक असणारी ऋषी मंडळी त्या ठिकाणी होती, भक्त मंडळी त्या ठिकाणी होती. त्यांनी बघितलं गेलं, वाईट झालं म्हणून सगळ्यांनी गोंधळ त्या ठिकाणी केला. कालवा करू लागली, ओरडाओरड त्या ठिकाणी करू लागले. तेव्हा ह्यांचा कालवा ऐकून सगळी म्हणजे त्या असणाऱ्या गावातली भृगू गावातली लोक म्हणजे धावतच तिथं तीरावर आली. पण कोणाची काय असणाऱ्या त्या ठिकाणी पाण्यात उतरवून सोडवणूक करण्यासाठी क्षमता त्या ठिकाणी नव्हती. एक साधक धावतच असणाऱ्या त्या ठिकाणी कुळ असणाऱ्या म्हणजे त्याच्या वल्लाकडे त्या ठिकाणी गेला आणि वल्लाला असणारी घडलेली हकीकत सांगितली गेली. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. वक्षस्थळा ताडिती माता पिता श्वश्वर सहित धावली कांता शोक करीती माता पिता हा जगन्नाथा काय केले. मग त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे वडिलाला ही बातमी त्या ठिकाणी कळाली गेली. आई वडील धावतच म्हणजे त्या असणाऱ्या नर्मदा तीरावर म्हणजे त्या ठिकाणी आली. आपल्या मुलाला असणाऱ्या मगरीनं त्या ठिकाणी पाताळात घेऊन गेली. याचं दुःख त्या ठिकाणी होऊ लागलं, छाती बडवू लागली. असणाऱ्या त्या ठिकाणी लगेच म्हणजे त्या मुलीचे आई वडील त्या ठिकाणी धावत आले. तेही असणाऱ्या त्या ठिकाणी आपल्या जावयाचं गुणवाद ऐकून त्या ठिकाणी आणि दुःख करू लागले. मृतिका देऊन वदनी घालितासे ती कामिनी शोकवर्णिता उलोपाय धरणी कवीची वाणी खुंटित. मग त्या ठिकाणी दुःख करू लागले. हे भगवंता, काय आमच्या असणाऱ्या नशिबाला त्या ठिकाणी लावलं. म्हणून दुःख करत असताना जमिनीवर धाड करणे, आपलं डोकं त्या ठिकाणी आदळायचं, माती घ्यायची, असणाऱ्या तोंडात त्या ठिकाणी घालायचे आणि मुलाचं गुणवाद करत त्या ठिकाणी दुःखाचा टाहो त्या ठिकाणी फोडू लागली. मने आहा देवा जगन्नाथा कोटवरी भोगो वैदव्य व्यथा जनमंती हेलननाथा करील काही नेनवे. मग असणाऱ्या मुलीची चिंता आई बापाला त्या ठिकाणी
ठिकाणी होऊ लागली, आईबाप त्या ठिकाणी दुःखाचा टहो त्या ठिकाणी करू लागले. हे भगवंता, काय आमच्या नशिबी एवढं कठोर विघ्न त्या ठिकाणी आणलं? कुठवर आमच्या असणाऱ्या मुलीनं त्या ठिकाणी वैधव्य त्या ठिकाणी भोगावं? आता काय आमच्या असणाऱ्या मुलीनं त्या ठिकाणी करावं? आता पुढं काय आमच्या मुलीचं कसं होईल? आणि ती आता काय म्हणजे कळायला साधन नाही. मने बुडाले माझे जहाज, ओस पडली माझी सेज, सौभाग्य दग्ध झाले आज, बोलू गुज कवनाते. मग आता प्रत्येकाला दुःख त्या ठिकाणी वाटू लागलं. प्रत्येक जण म्हणू लागला आता हिचा असणारा पती त्या ठिकाणी गेला, ही एकटी आता काय म्हणली त्या ठिकाणी कसं जीवन कंटणार आहे? त्यावेळेस असणारी मुलगी त्या ठिकाणी रडू लागली, माझं असणारं पतिरूपी जहाज त्या ठिकाणी आज बुडालं गेलं, माझी असणारी शेज आज ओस त्या ठिकाणी पडली, सौभाग्याला खान त्या ठिकाणी लागले. आता मी माझं असणारं दुःख आणि कोणाला त्या ठिकाणी सांगावं म्हणून मुलगी असणारं दुःख त्या ठिकाणी करू लागली. ऐसा विलाप करिता ते कांता, पिता सावरी ती येते तद्वता, परीन सोसवे दुःख अवस्था, सावरुनी पिता दरी बाळे. आपला असणारा पती त्या ठिकाणी संपला गेला, आता येणार नाही याचं दुःख त्या ठिकाणी मेधावतीला होऊ लागलं. मोठमोठ्यानं दुःख त्या ठिकाणी करू लागले. आईनं यायचं, बापानं यायचं, सांत्वन त्या ठिकाणी करायचं, पण आता असणारं त्या ठिकाणी मुलगी काय शांत त्या ठिकाणी व्हायला तयार नाही. बळच असणारं तिला समजूत घालायची, बापानं तिला असणाऱ्या छातीशी मिठी मारायची. एवढंच म्हणजे दुःख करू लागली. पहा नाही कोणी कोणाची, अवघी सांगती सुखाची, वेळ येता मृत्यू काळीची, अंती एकलाची जात असे. म्हणून असणारी लोक त्या ठिकाणी म्हणू लागली, एवढं म्हणजे आयुष्यभर लग्न झाल्यापासून म्हणजे एक क्षण सुद्धा एकमेकाला सोडून राहत नव्हती. पण असणारा मगरी रूपी दय असणारा त्या ठिकाणी विघ्न आलं आणि एकटा त्या ठिकाणी पाण्यात गेला. मग आता म्हणजे त्या ठिकाणी कोणी कोणाचं म्हणजे त्या ठिकाणी नसतं. ज्याच्यासाठी आपण आयुष्य त्या ठिकाणी मातीत घातलं, आयुष्यभर पैपाई त्या ठिकाणी जमवला, पण शेवटी मरणाच्या टायमाला म्हणजे सगळं खाली सोडायचं आणि एकट्यानं त्या ठिकाणी जायचंय. कुणी सुद्धा कुणाचं त्या ठिकाणी कामाला येत नाही आणि ती शेवटी म्हणजे एकट्यालाच त्या ठिकाणी जावं लागतं. यालागी सज्ञानजनी प्रवर्तावावे आत्मसाधनी, सुटे काळ भयापासूनी ऐसे जनी वर्तावे. म्हणून ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगतात, बाबा धनाची आशा धरू नका, धनाचा लोभ त्या ठिकाणी धरू नका. किती बी तुम्ही कमविलं, गाडी बंगला माडी त्या ठिकाणी सगळं जरी कमविलं तरी सगळं खाली सोडायचं आणि एकट्याला जायचं. म्हणजे बायको सुद्धा बरोबर त्या ठिकाणी येत नाही, आईबाप सुद्धा हातवर त्या ठिकाणी होतात, कोणच सोडवणूक करायला त्या ठिकाणी येत नाही. म्हणून बाबांनो, जर तुम्हाला असणारं सार्थक जीवनाचं त्या ठिकाणी करायचं असेल तर योग्य मार्ग त्या ठिकाणी निवडा. सज्ञान त्या ठिकाणी व्हा, असणारं आत्मज्ञान त्या ठिकाणी अवगत करा. तवाच म्हणजे असणाऱ्या ह्या दुःखापासून तुम्ही त्या ठिकाणी सुटचाल. असं म्हणजे जगात वागा. कवनाची माता कवनाचा पिता, कवनाची कांता कवन दुहिता, बंधू भगिनी हे तत्वता, आप्त सोयरे समग्र. म्हणून म्हणजे असणारा तुम्ही सगळ्या म्हणजे कुटुंबासाठी त्या ठिकाणी करताल. माझं आई, माझी बाप, माझी लेकरं, माझी बायको म्हणून म्हणजे त्या ठिकाणी लोकांच्या चोऱ्या माऱ्या जरी करायच्या वेळ आली तरी ते त्या ठिकाणी करायचं, पण घराला त्या ठिकाणी कमी पडू द्यायचं नाही. मग म्हणजे असं वर्तन करत असताना एक दिवस काळ त्या ठिकाणी येणार आहे, झडप घालून त्या ठिकाणी नेणार आहे. त्यावेळेस मात्र सगळं कार्य आपलं केलेलं हितच त्या ठिकाणी ठेवायचंय आणि एकट्याला म्हणजे त्या ठिकाणी जायचंय. तिथं आई काय करू शकत नाही, बाप काय करू शकत नाही, बायको नाही ना लेकरं नाही. म्हणजे म्हणून आपापल्या हातापायाकडे बघून म्हणजे कार्य त्या ठिकाणी करा, जेणेकरून देहाचं सार्थक होईल. कवन नाही कोणाचे, अंती जाणे लागे नेमाचे, या लागी सार्थक जन्माचे, करासाचे बापांनो. मग ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगतात, तवा म्हणजे ज्या वेळेस आपल्यावर संकट त्या ठिकाणी येतं तेव्हा कोणीही कामाचं त्या ठिकाणी उरत नाही, कोणीही तुमची सोडवणूक करायला त्या ठिकाणी येत नाही. म्हणून असणार बाप असणारे तुम्ही श्रेष्ठ त्या ठिकाणी आहात. बापाची उपमा त्या ठिकाणी दिली, श्रेष्ठ आहात. म्हणून म्हणजे आपल्या असणाऱ्या हातापायाकडे त्या ठिकाणी बघा. मग असणाऱ्या देहाचं सार्थक करायचं असलं, मोक्षाचा मार्ग त्या ठिकाणी धरायचा असला तर ह्या सगळ्या जी काही आशा आहेत, मनशा आहेत, तृष्णा आहे, कामना आहे, भुली आहे, वासना आहे, ही सगळं म्हणजे त्या ठिकाणी बाजूला सोडा
आणि असणारं या देहाचं सार्थक करण्यासाठी असणाऱ्या भगवंताच्या सानिध्यात त्या ठिकाणी राहावा. परमार्थाचा मार्ग त्या ठिकाणी स्वीकारा. तिथं जरी एकट्यानं गेलं तरी मोक्ष आहे त्या ठिकाणी. पण हे असणारं त्या ठिकाणी वाम मार्गाने कार्य करून जर या देहाचा निरर्थक त्या ठिकाणी केलं तर नरकाशिवाय जागा नाही. म्हणून आपला असणारा योग्य मार्ग त्या ठिकाणी निवडा. शेवटी एकट्यालाच जायचंय. पहा प्रवाही बुडाला विप्र कुमारा, तया ते टाकून परिवार, परत जय झाले रायरा, लहान थोर सर्वही. बघा म्हणले एवढा असणाऱ्या ब्राह्मणाचा मुलगा होता, त्यानं काय कमविलं नसेल म्हणले त्या ठिकाणी. बायकासाठी असणारा अमाप त्या ठिकाणी धन कमवून ठेवलं. शेवटी असणारा एकटा म्हणजे त्या ठिकाणी गेला. तास दीड तास सगळ्या लोकांनी असणाऱ्या परिवारानं, आईनं, बापानं, सासऱ्यानं, सासूनं, बायकोनं अर्धा पाऊण तास दुःख त्या ठिकाणी केलं. नवनवं 3 दिवस दुःख त्या ठिकाणी केलं. तिसऱ्या दिवशी माघारी घरी आली की सगळं म्हणजे त्या ठिकाणी विसरलं. 10 दिवस कसं तरी मनात जीवात त्या ठिकाणी राहतं. 10वा झाला असणारा 13वा त्या ठिकाणी झाला की सगळं म्हणजे ती मागं पडलं जातं. त्याचं नाव सुद्धा पुन्हा त्या ठिकाणी घेतलं नाही. असं म्हणजे असणारा हा ब्राह्मणाचा मुलगा त्या ठिकाणी संपला गेला. म्हणून सगळी म्हणजे तेवढा असणारा थोडा वेळ दुःख त्या ठिकाणी केलं ना आपापल्या घरी निघून आली. ऐसे लोटता बहुत दिवसा, वैधव्य दशा सतीसा, जिताची मृत्यू स्त्रियेचा, भोगित वैधव्याचा जानपा. मग तो असणारा म्हणजे त्या ठिकाणी पद्मनाभ नावाचा ब्राह्मणाचा मुलगा त्या ठिकाणी संपला गेला. सगळी घरी त्या ठिकाणी आले. काही दिवस काळ त्या ठिकाणी निघून गेला. पण त्या असणाऱ्या ज्या मुलीला वैधव्य त्या ठिकाणी प्राप्त झालेलं होतं. पतीविना जीवन त्या ठिकाणी कंटाळत असताना जित्यापणी मरण त्या ठिकाणी भोगावं लागत होतं. जिथं असणारा दिसायला त्या ठिकाणी जिवंत दिसायचं, पण मरण प्राय अवस्था त्या असणाऱ्या सतीला त्या ठिकाणी आणि म्हणजे भोगावी लागत होते. दिवसन लोटीची सर्वता, नसरे वैधव्याची व्यथा, आयुष्यही नसरेची तत्वता, मरणावस्था सती ते. मग त्या ठिकाणी असणाऱ्या स्त्रीला म्हणजे एवढं दुःख त्या ठिकाणी भोगायचं, कसलाही दिवस त्या ठिकाणी घालवायचा म्हणलं तर जात नव्हता. नवऱ्याचा विचार त्या ठिकाणी अखंड मनामध्ये त्या ठिकाणी यायचा. मग पती नसल्यानंतर जे वैधव्य त्या ठिकाणी आहे, त्या वैधव्याचं दुःख त्या असणाऱ्या किती दुःख त्या ठिकाणी असतं ते फक्त त्या स्त्रीलाच त्या ठिकाणी माहिती आहे. एवढं आयुष्य त्या ठिकाणी कंटत असताना अनेक वेदना त्या ठिकाणी मरण प्राय अवस्था आणि त्या सतीला भोगावी लागत होते. सवय एकेकाळी ते सुंदरी, स्नानार्थ पातली नर्मदा तीरी, तेथे पुराण श्रवणी क्षणभरी, अवकाशे बैसली असे. मग अशाच प्रकारे असणारा काळ क्रमानं करत असताना त्या ठिकाणी म्हणले तिच्या मनामध्ये विचार आला, आपण आता नर्मदा तीरावर जावं, स्नान त्या ठिकाणी करावं. म्हणून एक असणारा शुभ दिवस निवडला. नर्मदा नदीमध्ये स्नानासाठी असणारी ती म्हणले त्या ठिकाणी मुलगी गेली असताना त्या तीरावर म्हणजे असणारी पुराण कथा त्या ठिकाणी चालू होती. अधिक मास महात्म्याची कथा चालू होती. तिच्या मनाला विचार पडला, आपण थोडा वेळ इथं असणारा निवांत असणारा आश्रम त्या ठिकाणी करावा, थोडा वेळ त्या ठिकाणी घालवावा आणि कथा त्या ठिकाणी ऐकावी. म्हणून त्या पुराणाच्या कथेपाशी येऊन म्हणले बसले. तेथे निरोपण निघाले, मळ महात्म्य पुण्यागळे, स्नानदान करिता एक वेळे, प्राप्त सोहळे वैकुंठी. मग तिथं असणारा म्हणजे बसली असताना त्या ठिकाणी कथेकडे लक्ष गेलं. सावध रीतीने असणारी कथा ऐकत असताना त्याच्यामध्ये जी कथेचा भाग होता, निरूपण चालू होतं, तिथं असणारं अधिक मासाचं जे महत्व आहे हे महात्म्य त्या ठिकाणी सांगत होते. अधिक महिन्यामध्ये असणारा त्या ठिकाणी म्हणजे पुण्याचं कर्म केल्याबरोबर काय पुण्य त्या ठिकाणी मिळतं. स्नान, गंगेचं स्नान त्या ठिकाणी केलं, हातून दान धर्म त्या ठिकाणी केला की काय असणार पुण्य त्या ठिकाणी होतं, त्याची असणारी कथा आणि त्या ठिकाणी चालू होती. आईचा विश्वास धरून अंतरी, गृही पातली ते सुंदरी, मग मृदू वचने प्रार्थना करी, ते अवसरी पितयाची. मग तिनं ही कथा त्या ठिकाणी ऐकली. कथेला त्या ठिकाणी रममान झाली. ज्यावेळेस सर्वांगाचं कान करून साधक त्या ठिकाणी कथा ऐकतो, त्यावेळेस त्या कथेचा असणारा ध्यास लागतो. आणि हीच अवस्था त्या मेधावतीची त्या ठिकाणी झाली. कथा ऐकली गेली, मनाच्या ठिकाणी ठाम निर्णय केला, असणारं पुण्य त्या ठिकाणी कमवायचं असेल आणि वैधव्याच्या दुःखातून बाहेर जर त्या ठिकाणी यायचं असेल तर असणारं दान धर्म आणि तप
हे असणारं श्रेष्ठ त्या ठिकाणी सांगितलं, स्नान त्या ठिकाणी सांगितलं. कथा संपली गेली, घरी आली. आल्याबरोबर असणाऱ्या वडिलाजवळ त्या ठिकाणी बसली आणि वडिलाला हात जोडून विनंती करून त्या ठिकाणी काय बोलू लागली. म्हणे ताता ऐक वचन, वैधव्य व्यथा न लोटे जाण, तरी उपाव करू कवण, सांगा मज लागुनी स्वामिया. मग वडिलाजवळ येऊन त्या ठिकाणी बोलू लागली. पिताश्री म्हणले, असणारं त्या ठिकाणी मला असणारं वैधव्य प्राप्त झालेलं आहे आणि या वैधव्याचं असणारं दुःख त्या ठिकाणी सहन होत नाही. मग त्यामुळे मला असणारं त्या ठिकाणी हे दिवसच म्हणजे त्या ठिकाणी कंठना गेलेत, दिवस जाणं गेलेत. म्हणून मी ह्या असणाऱ्या दुःखातून बाजूला येण्यासाठी किंवा ह्या वैधव्याचं जे दुःख आहे याच्या वेदनापासून त्या ठिकाणी कशी मी मुक्त त्या ठिकाणी होईल, याच्यासाठी काय असणारा पर्याय असणारा म्हणजे उपाय त्या ठिकाणी असेल तर मला सांगा. आपल्या वडिलाला विचारू लागली. येथे पाहून दुःख भरित पिता नेत्री अश्रू श्रवत, म्हणे बाये कमात करी व्रत मला महात्म्य. मग आपल्या असणाऱ्या मेधावतीचं मुलीचं वचन ज्या वेळेस असणाऱ्या वडिलांनी त्या ठिकाणी ऐकलं, मुलीचं बोलणं ऐकलं गेलं, वडिलाला सुद्धा दुःख अनावर त्या ठिकाणी झालं. दुःखाश्रू वडिलाच्या डोळ्यातून त्या ठिकाणी निघू लागले. म्हणू लागले, हे मुली, असणारं एक व्रत आहे म्हणजे मला माहिती. ते असणारं व्रत केल्यामुळं म्हणजे असणारं सगळ्या असणाऱ्या म्हणजे वाईट कर्माचा नाश त्या ठिकाणी होतोय, सगळ्या दुःखाची बाधा त्या ठिकाणी नाहीशी होते, सुख प्राप्त होते. असं एक व्रत आहे, ते म्हणजे अधिक महिन्यामध्ये असणारा जो अधिक मास महात्म्य आहे ह्याच्यामध्ये सांगितलेलं व्रत, दान आणि असणारं त्या ठिकाणी जे पुण्य कमवण्याचा मार्ग आहे तेवढाच म्हणजे उपाय आहे. परिसंपूर्ण भरत आला मास, उर्वरित राहिला एक दिवस, तरी तू आचरे स्नान दानास, मौन नक्तास आचरावे. मग म्हणले आता ही बघता बघता म्हणजे महिना संपत त्या ठिकाणी आलाय. काही एक दिवस त्या ठिकाणी फक्त म्हणजे या असणाऱ्या अधिक मास संपायला त्या ठिकाणी राहिलेले. म्हणून म्हणजे या राहिलेल्या दिवसात तरी म्हणजे आपलं असणारं आचरण म्हणजे त्या ठिकाणी स्वच्छ करावं, स्नान आणि दान त्या ठिकाणी करावं, मौन त्या ठिकाणी धरून नक्त असणारं भोजन त्या ठिकाणी करावं. असं असणाऱ्या ह्या व्रताचा महिमा आहे असं असणारा वडील आणि मेधावतीला सांगू लागला. उपरी करू उद्यापन यथाविधी ब्राह्मण संत तर्पण, केली गडे महापुण्य सत्यदान शुभानने. मग आता थोडे दिवस राहिले तेवढं तरी म्हणजे आपलं असणारा दिवस म्हणजे त्या ठिकाणी सार्थ करावं, असणारं मौन त्या ठिकाणी धरून म्हणजे स्नान दान त्या ठिकाणी करा. आणि शेवटी म्हणजे या असणारा महिना संपत आला की म्हणजे शेवटच्या दिवशी आपण असणारं त्या ठिकाणी उद्यापन करू, त्याची असणारी सांगता त्या ठिकाणी करू, असणारे संत मंडळी त्या ठिकाणी साधू संत आहेत त्यांना बोलू, ब्राह्मण मंडळीला त्या ठिकाणी बोलू आणि असणार म्हणजे त्या ठिकाणी भोजन घालो. तेच असणार महान आणि पुण्य म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त होतं. जैसा संपूर्ण ग्रंथ न ऐकता, शेवटीला अध्याय ऐकता, फळला देव तत्वता संपूर्णता प्राप्त होय. मग त्या ठिकाणी ग्रंथकर्ते म्हणतात असणारा या ठिकाणी म्हणजे 3 आठवडे तर असणारा निघून त्या ठिकाणी गेलो, राहिला 1 आठवडा त्या ठिकाणी. मग हे 1 आठवड्यात काय त्या ठिकाणी पुण्य साधणार आहे तर असणारे ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगतात, ज्याला म्हणजे असणाऱ्या कामातून आपल्या धंद्यातून म्हणजे त्या ठिकाणी सवड मिळाली नाही, 30 अध्याय आहेत या ग्रंथामध्ये. 29 अध्यायापर्यंत जरी साधकाला म्हणजे त्या ठिकाणी सवड मिळाली नाही आणि तो साधक 31वा जरी अध्याय म्हणजे ऐकायला त्या ठिकाणी आला तर सगळ्या झालेल्या अध्यायाचं 29 अध्यायाचं फळ म्हणजे 30 अध्याय त्या ठिकाणी मिळतं. म्हणून म्हणजे जरी तुमचा असणारा काळ त्या ठिकाणी निघून गेलेला असला, काही 1 दिवस जरी तुम्हाला त्या ठिकाणी मिळाला तरी तेवढं 1 दिवसाचं जरी व्रत त्या ठिकाणी केलं तर त्याचा पुण्य लाभ आणि तुम्हाला म्हणजे मिळतो. तैसेची ही व्रत जाण, करी तू एकची दिन, मनोरथ पुरविता भगवान श्री जनार्दन दयाळू. मग असणारा या ठिकाणी असणारा भगवंत असणारा दयाळू आहे म्हणजे कृपाळू आहे त्या ठिकाणी. म्हणून गेलेल्या दिवसाचा विचार त्या ठिकाणी करायचा नाही. जो आताचा जो दिवस आपल्याला त्या ठिकाणी सापडलाय तेवढ्या दिवसात तरी आपल्याला असणार कसं पुण्य त्या ठिकाणी साधता येईल याचा विचार म्हणजे त्या ठिकाणी कर. म्हणून म्हणजे आता काही म्हणजे दुसरा विचार करू नको, राहिलेला दिवस तरी सार्थक होण्यासाठी एवढं व्रत जप तप म्हणजे त्या ठिकाणी कर. ऐसे ऐकता पितयाची वार्ता, बहुतार शबरित ते दुईता,
ब्राह्मणाच्या मेधावतीनं त्या ठिकाणी ऐकलं गेलं, मनाला आनंद त्या ठिकाणी वाटला आणि सकाळच्या प्रहरी असणाऱ्या नर्मदा नदीकडे त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी आणि म्हणले गेले. संकल्पयुक्त स्नान सारुनी परतली स्वग्रहाकामिनी मग सत्पात्र विप्र बोलावूनी बैसे बामिनी पूजेते. मग असणारा त्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी केलेला संकल्प होता, तो संकल्प मनाच्या ठिकाणी धरून म्हणजे त्या नर्मदा नदीमध्ये स्नान त्या ठिकाणी केलं. परत आपल्या असणाऱ्या घरी त्या ठिकाणी आले आणि असणाऱ्या त्या ठिकाणी जे योग्य ब्राह्मण आहे, सत्पात्री असणारे ब्राह्मण आहेत, त्यांना आपल्या घरी त्या ठिकाणी बोलवलं आणि मनोभावे ब्राह्मणाचं पूजन त्या ठिकाणी म्हणजे केलं. त्रैत्री निदशका जयका कुप केले सुरेखा घृत सहित शर्करा मिश्रित कांस्य पात्रे संपादी. मग त्या ठिकाणी म्हणजे असणारा त्या ठिकाणी 7 दिवस म्हणजे असणारं हे ब्राह्मणाचं पूजन म्हणजे आपल्या घरी त्या ठिकाणी केलं. तिथं आपोपानं म्हणजे असणारं सुंदर प्रकारचं अनारस त्या ठिकाणी केलं आणि असणारे म्हणजे त्या ठिकाणी दूध तूप त्या ठिकाणी म्हणजे साखर घालून म्हणजे काश्याच्या पात्रात ठेवून ते ब्राह्मणाला म्हणजे त्या ठिकाणी आणि देऊ लागले. कुंभघट स्थापनिया पूजा करी लवलाया चित्ती भावार्थ धरुनिया विप्रवर्या अर्पितसे. मग समोर म्हणजे असणाऱ्या मातीचा असणारा घट त्या ठिकाणी स्थापला गेला, त्याची असणारी पूजन म्हणजे मनोभावे त्या ठिकाणी केली. फक्त असणाऱ्या अंतकरणाच्या ठिकाणी भाव दृढ त्या ठिकाणी केला की ही पूजा केल्यामुळं आपल्याला पुण्य त्या ठिकाणी मिळणार आहे, आपल्याला आनंद त्या ठिकाणी मिळणार आहे. या असणाऱ्या भावावर दृढ त्या ठिकाणी झाले आणि असणारं ते कुंभ होतं, ते कुंभ असणाऱ्या मातीचं कुंभ ब्राह्मणाला आणि भावाला त्या ठिकाणी म्हणजे देऊ लागले. दक्षिणे सहित वस्त्रालंकार द्विजा पूजेते सुंदरा मग मौन्य करुणी नक्त विचारा सर्वेश्वरा भजतसे. मग असणाऱ्या ते कुंभाचा घट म्हणजे मातीचा जे असणारा घट त्या ठिकाणी होता, तो ब्राह्मणाला दक्षिणे सहित त्या ठिकाणी दिला. सुंदर असणारी वस्त्र अलंकार त्या ठिकाणी ब्राह्मणाला दिले आणि मनाच्या ठिकाणी मौन त्या ठिकाणी धरलं आणि असणाऱ्या भगवंताचं असणारं भजन त्या ठिकाणी म्हणजे करू लागली. पुंडलिकर झाले विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. षडसान्ने निपजूनी घ्रत पाचवी तपायस्थानी द्विजा बैसून आव्हानांना विचारलं होतं वरतून घेऊ का, नको म्हटले ते. स्वपंक्ती विप्रभोजना सरिता झाली ते ललना प्रातःकाळी उद्यापना पिता जाण करवितसे. कथेचं अनुसंधान अधिक महिन्यामधलं व्रत तिनं करायचं ठरवलं आणि देहाचं सार्थक करावं म्हणून शिल्लक राहिलेला 1 दिवस तेवढाच करू, आता जी पदरामध्ये पडेल ती पडेल म्हणून त्या अधिक महिन्याचं व्रत आचरण केलं. स्वतःच्या पंक्तीला ब्राह्मणाला बोलवलं आणि त्यांना जेवण त्या ठिकाणी वाढलं गेलं. सकाळी प्रातःकाळी त्या असणाऱ्या व्रताचं उद्यापन आपल्या वडिलांच्या हातून तिनं करवलं. षडसान्ने निपजूनी घृतपाची तपायथानी द्विजा बैसूनी भोजनी दक्षिणादानी विधियुक्त. आणि 16 प्रकारची अन्न बनवलेली होती, त्याच्यामध्ये दही दूध तूप पंचामृत टाकलेलं होतं आणि अशा प्रकारचं भव्य सुगंधित भोजन बनवून ब्राह्मणाला जेवायला दिलं. यथा काळे फळे आणूनी ब्राह्मणा ते अर्पी दक्षिणादानी ओटी भरूनी सुवासिनी नमस्कारोनी बोळत. यथाशक्तीनं पाहिजे ती अशा प्रकारची सुंदर फळे आणली, ब्राह्मणाला जेवायला दिलं, फळं दिली. जसे आपल्याकडे शक्ती आहे त्या पद्धतीने ब्राह्मणाला दक्षिणा दिली. ओटी भरली सुवासिनी स्त्रियांची, त्यांना बोलवून त्यांची ओटी भरली, सगळ्यांना नमस्कार केला आणि आपापल्या घरी पाठवला. ऐसे उद्यापन करुनी भावार्थ बळे प्रसन्न शूळपाणी विमान आले स्वर्गहुनी शिवगणी मंडित पै. अशा प्रकारचे 1च दिवसाचं व्रत तिने केलं, पण भाव बळे आकळे हे रवी नाकळे करतळी आवळे तैसहारी.
भाव भक्तीने तिनं ते व्रत केलं आणि भोळे असणारे भगवानजी महादेव तिच्यावरती प्रसन्न झाले, तिच्या व्रतावरती, आणि तिला घेऊन जाण्यासाठी कैलासावरून विमान, त्या विमानामध्ये शिवगणांना बसवून ते विमान पाठवला. घंटारव होता पार माझी शिवगण आणि किन्नर वाद्य वाजती अपार सुरवर तटस्थ ठेले. त्या विमानामध्ये अनेक घंटेचा नाद होत होता. त्या विमानामध्ये शिवगण होते आणि ते शिवगण विमान घेऊन अनेक प्रकारे नाना प्रकारचे वाद्य वाजवून ते असणारे जिथं ती मेधावती राहत होती त्या नगरामध्ये आले. ऐसे विमान उतरता भोवतळी दिव्य रूप केली ते बाळी, सर्व देखता उतरोनी गेली आश्चर्य सकळी पै केले. अशा प्रकारचं विमान महादेवानं कैलासावरून पाठवलं. महादेव पार्वती तिच्यावरती प्रसन्न झाली. एक दिवस अधिक महिन्यातल्या शेवटच्या दिवशीचं व्रत केलं, प्रसन्न झाला, आनंद वाटला आणि त्या विमानामध्ये ती बसली गेली. दिव्य देह तिला प्राप्त झाला आणि ती विमान कैलासाला निघाला. म्हणती गदिनीचा व्रत प्रवाहो तात्काळ उदरली पळावो, ऐसा कपाळो लक्ष्मी नाहो लीला लागो दाखवितसे. पाहणाऱ्या लोकांनी पाहिलं आणि विचार केला, फक्त एक दिवस व्रत केलं तिनं अधिक महिन्यातलं, पूर्ण महिनाभर तिला जमलं नाही म्हणून शेवटचं एक दिवसाचा व्रताचं आचरण केल्याबरोबर एवढा कृपाळू भगवान आहे आणि त्या भगवंतानं तिला विमान पाठवलं आणि तिला उद्धरून घेऊन गेले. असो ते विप्रसूता शिवाजवळी नेली तत्वता, एरी चरणी ठेवून माता विश्वनाथा नवी. असं म्हणले ते विमान आलं होतं तिला घेऊन जायला. विमानामध्ये ती बसली, महादेवापाशी ते विमान गेलं. गेल्याबरोबर तिनं विमानातून उतरली, महादेवाला नमस्कार केला आणि महादेवापासून पुढं पार्वतीला नमस्कार करायला आले. नमस्कारोनी पार्वती ते स्तुती वाद्ये प्रवर्ते स्तवनाते, जोडून या बद्ध हस्ते मुखी गरजे नामघोष. आणि मग महादेवाला नमस्कार केला. तसंच महादेवाच्या शेजारी पार्वती आईसाहेब होत्या, त्या पार्वतींनाही तिनं नमस्कार केला, हात जोडले आणि भावयुक्त अंतकरणापासून महादेव पार्वतीची स्तुती करतात. जय शंकर सदाशिव कर्पूर गौरा उमा माधव, भक्त वरदायक प्रिय माधवा सोडवी भव पासुनी. आणि अशा प्रकारे महादेवाची स्तुती करायला सुरुवात केली. असणाऱ्या भगवंत महादेवा, भवरूपी सागरापासून तारून नेणारे तुम्ही असणारे दैवत आहात, कुळदैवत आहात. अशा प्रकारे महादेवाची स्तुती हात जोडून ती मेधावती करू लागले. मने उदारा त्रिनयना खडवांगंधरा व्याळभूषणा, वृषभध्वजा भक्त पाळना दानवदायिने. आणि मग तिनं बोलायला सुरुवात केली. उदार असणारे महादेवजी, त्रिनयन आहेत, तीन असणारे डोळे तुम्हाला आहेत. पुन्हा अंगामध्ये त्या ठिकाणी तुमच्या गळ्यामध्ये जी भूषण आहे ती भूषण म्हणजे सर्प भूषण आहे. सर्प हे तुमचं भूषण आहे, अलंकार आहे. अशा प्रकारे महादेवा आणि भक्ताला वरदान देणारे, दैत्यांचं मर्दन करणारे तुम्ही भगवंत आहात. मी तव मती मंद अपराधी, कृपा सागर तू दयानिधी, देऊनी पूर्ण कृपा औषधी भय व्याधी निवारिली. आणि मी मतिमंद आहे, अपराधी आहे तुमचा. मी या अधिक महिन्यामधलं पूर्ण महिनाभर व्रत आचरण करायला पाहिजे होतं पण केलं नाही. आणि एक दिवसाच्या व्रतानं तुम्ही कृपा सागर आहे, कृपारूपी समुद्र तुमच्यापाशी आहे. एक दिवसाच्या व्रतानं सायुज्य माझ्या हातामध्ये दिलं. अशा प्रकारे महादेवाला ती बोलू लागले. हे स्तुती वाद करुणी मस्तक ठेविला शिवचरणी, संतोषयुक्त झाली भवानी देखुनी नयनी ती येते. अशा प्रकारचा स्तुतिवाद महादेवाचा केला. आनंद वाटला, महादेवाची स्तुती केली. महादेवाच्या पायावरती तिनं आपलं डोकं ठेवलं गेलं आणि मग पार्वती आईसाहेबांना नमस्कार केला. पार्वतीलाही आनंद वाटला. पार्वतीने निरखून तिच्याकडे पाहिलं, ते मेधावतीकडं काय विचार मनात आले. निर्कुणी पाहे भवानी तो कुमकवी नवदनी, म्हणे धवरहित हे कामिनी जाणवले मनी जगन्माते. आणि पार्वतीला नमस्कार करायला आल्यानंतर ना पार्वतीची नजर त्या मेधावतीवरती पडली. पार्वतीने मेधावतीला पाहिलं, पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसापर्यंत निहाळलं, निरखून पाहिलं तर तिच्या कपाळावरती कुंकू नव्हतं. म्हणजे हिचा नवरा नाहीये, मेलेला आहे. अशा प्रकारचं दृश्य तिला पार्वतीला दिसलं. आता हिच्या
डोक्यावरती कुंकुम नाही, दिव्य देह जरी प्राप्त झाला तरी सुद्धा कुंकू कपाळावरती नाहीये. पार्वतीनं पाहिलं, काय म्हणतात, मग आश्वासुनी ते सन्निध बैसवली निरुते नानक भोग सयो तुझे पूर्वी येते भवानी. मग तिचं आश्वासन केलं, समाधान केलं आणि आपल्या जवळ बसवलं. जवळ बसवल्यानंतर ना पार्वती आई साहेबांनी तिला जवळ बसवलं. किती भाग्य आहे ते मेधावतीचं. जवळ बसली, आश्वासन दिला, धीर दिला आणि आई साहेब काय बोलतात, ऐसे लोटले कित्येक दिवस तव एके दिवशी श्रीनिवास शिवभेटी अनायास कैलासा पयाले. आणि मग ती मेधावती कैलासाला राहिली महादेव पार्वती जवळ. कित्येक दिवस निघून गेले. एक दिवस भगवान श्री विष्णूला वाटलं, चला किती दिवस बसायचं इथं, एक चक्कर मारून येऊ, महादेवाच्या भेटीला जाऊन येऊ, असं भगवान श्री विष्णूला वाटलं. म्हणून भगवान श्री विष्णू दुधाच्या समुद्रामधून शेषाच्या पलंगावरून उठले आणि कैलासाला सहज महादेवाच्या भेटीला आले. नमुनिया कैलासला येरा येरी करून हर्षवदना देऊन्या पुस्तकाना रमना बैसविले. आणि मग भगवान श्री विष्णू आले महादेवाकडे, कैलास पर्वतावर आले. महादेवानी पाहिलं, भगवान श्री विष्णू आले, स्वतःच्या आसनावरून उठले, नमस्कार केला भगवंताला आणि बसण्यासाठी आपलं आसन रिकामे केलं आणि तिथं भगवान श्री विष्णूला महादेवांनी बसवलं. स्वागत पुसोनी सकाळ वाराणसी चालेले तात्काळ विमान रुडूनी ते वेळी भवानी सहित निघाले. मग लगेच महादेवाने विचारलं, कस काय चक्कर मारली इकडं, कस काय आले? म्हणले, सर भगवंतानी सांगितलं तुमचं ध्यान झालं म्हणून आलो, वाटलं तुमचं दर्शन घ्यावं म्हणून कैलासाला आलो. अशा प्रकारचं स्वागत असो का तुझं. महादेवांनी भगवान श्री विष्णूचं स्वागत केलं. मग सहज चर्चा करता करता महादेवजी म्हणाले, चला काशीला जाऊ, काशीमध्ये जाऊ, विश्वनाथाचं दर्शन घेऊ. असं म्हणून पार्वती, भगवान श्री विष्णू, भगवान महादेव विमानामध्ये बसले, निघाले. सेवे घेतली मेधावती काशीपुरा पावली तत्व त्वरित गती अनुपम्य रचना तय स्थिती देखुनी मनी आनंद. आणि मग पार्वती निघाले, विमानामध्ये बसले. महादेवजी होते, भगवान श्री विष्णू होते, हे तिघेजण निघाले. पार्वतीला वाटलं या मेधावतीला सुद्धा बरोबरीला घ्यावं म्हणून मेधावतीलाही विमानामध्ये बसवलं आणि या पृथ्वी तलावरती काशी क्षेत्रामध्ये आले. अतिशय सुंदर काशीचं वर्णन महाराज सांगतात. मनोनी आनंद वनवंती अमृतवाहिनी भागीरथी जे त्रिपदी गामिनी विख्याती जनतरती बिंदू मात्रे. आणि त्या काशी क्षेत्राला आनंदवन एक नाव आहे, कारण त्या काशीमध्ये गेल्यानंतर आनंद प्राप्त होतो म्हणून आनंदवन म्हटलं जातं. तिथं अमृतासारखी भागीरथी गंगा त्या काशीमध्ये वाहते. एक थेंब जरी गंगेचा स्पर्श झाला एका थेंबाचा तरी सुद्धा मानवाचा उद्धार होतो. अशा प्रकारच्या अमृतमय वाहणारी भागीरथी तिथं आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सीतारामचंद्राय नमः. ते देवास्तवे नीलकंठ करिता झाला वरिष्ठ केशवराज दैवत श्रेष्ठ स्थापी नीलकंठ आगरे. आणि मग त्या काशी क्षेत्रामध्ये वास्तव्य कोणाचं आहे तर महादेवाचं आहे. महादेवजी काशी क्षेत्रामध्ये राहतात आणि तिथं त्या ठिकाणी असणार ही त्रिमूर्ती महादेव स्वतः, भगवान श्री विष्णू, पार्वती आणि मेधावती ही 4-5 जण महादेवाच्या दर्शनाला त्या ठिकाणी आले. तव तेथे अकस्मात मेधावती देखती झाली पार्वती खेद खिन्न वैदैव्य सती म्लानवदने देखिली. आणि पार्वतीचं लक्ष त्या मेधावतीकडे पहिल्यापासून होतं. पार्वती तिला घेऊनच आल्या होत्या तिच्या उद्धारासाठी, तिचं वैधव्य घालवण्यासाठी. कारण पार्वतीनं विचार केला होता की हिचं वैधव्य संपवायचं, हिच्या कपाळावरती कुकू लावायचंच म्हणून तिला काशी क्षेत्रामध्ये घेऊन आले होते. मग आल्यानंतर ना पार्वतीची नजर ते मेधावतीवरती पाहिली गेली तर ती असणारी मेधावती कुंकुमहीन आहे, दुःखित आहे. अशा प्रकारे पार्वतीनं पाहिलं. मग प्रार्थनी विश्वनाथा म्हणे ही सती वैधव्य था न साहेची सर्वथा निवारी कृपावंता आहे. पार्वतीनं आपल्या मालकाची प्रार्थना केली, महादेवाची. म्हणले, महादेवजी ही मेधावती हिनं अधिक महिन्यामधलं व्रत केलेलं आहे, पुण्य पावन झालेली आहे आणि आता हिला वैधव्य प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे हिच्या कपाळावरती कुंकू नाही.
म्हणून ही दुःखित झालेली आहे. तिचं जे दुःख आहे ते दुःख निवारण करा असे पार्वती महादेवाला बोलतात. भोळा उदार कर्पूर गौरव देता झाला अक्षय सौभाग्य अपार होऊ शंकर बोलिला. आणि पार्वतीचं बोलणं ऐकलं. महादेव अगोदरच भोळे दैवत आहे. कुणीही या प्रार्थना केली, स्तुती केली की लवकर प्रसन्न होणारे दैवत महादेवजी. त्यामुळे पार्वतीचं बोलणं ऐकलं. महादेवाने सांगितलं तिला अक्षय वर दिला. महादेवाने सांगितलं तथास्तु, हिला सौभाग्य प्राप्त होईल. तैपासून राम जाण मंगळ गौरी ठेवी त्रिनयन दिदले अक्षयी भुवन स्थापिली जाण वारणशी. आणि महादेवानं तिचं नावच बदललं. जी मेधावती होतं ते नाव बदललं आणि मंगळा गौरी हे नाव तिचं ठेवलं गेलं. आणि तिची स्थापना काशीमध्येच केली. काशीमध्येच राहा मंगळा गौरी असणाऱ्या नावानं तिचं असणाऱ्या त्या ठिकाणी अधिष्ठान महादेवानं तिथं बसवलं. तैपासून नाम विख्यात म्हणती मंगळ गौरी सत्य जनयात्रेसी जाती नित्य घेती दर्शन आदरे. आणि महादेव पार्वतींनी तिच्यावरती कृपा केली. ते मेधावतीवरती आणि काशी क्षेत्रामध्ये तिचं वास्तव्य निर्माण केलं. अधिष्ठान दैवत तिला प्राप्त करून दिलं. आणि मंगळा गौरी अखंड सौभाग्यवती राहणारी मंगळा गौरी तिचं नाव ठेवलं गेलं. आणि आजही लोक काशीला गेल्यानंतर ना त्या मंगळा गौरी देवीची पूजा करतात असं सांगतात. इतर देशीचे यात्रे करी जाती ते नमिती मंगळ गौरी ही प्रचिती अद्यापवरी सर्वत्र नेत्री देखती. काशी क्षेत्रामध्ये कोणीही महादेवाच्या दर्शनाला येणारे यात्रेकरू आल्यानंतर ना आजही त्या मंगळा गौरीचा नमस्कार करतात, तिची आराधना करतात, तिची पूजा करतात, सौभाग्याचं वाण तिला वाहतात. म्हणून ती मंगळा गौरीची पूजा आजही होते असं सांगतात. ऐसे ते मेधावती प्रदुहिता एकदिनी व्रता जरता वैधव्याची निवारणी व्यथा अक्षय सौभाग्यता ते झाली. अशा प्रकारची ती मेधावती ब्राह्मणाची मुलगी आहे. अधिक महिन्यामधलं फक्त 1 दिवसाचं व्रत त्या मेधावतीनं केलं आणि ती 1 दिवसाच्या पुण्यानं अखंड सौभाग्य तिला प्राप्त झालं. ही अक्षय आहे. पाठीमाग नवरा होता ते काय अक्षय सौभाग्य नव्हतं, कधी ना कधी मरणारच होतं. ते अविनाशी होतं, विनाश पावणारं ते सौभाग्य होतं. पण आता जे महादेव पार्वतीनं तिला सौभाग्य दिलेलं आहे ते अक्षय आहे. कधीही न संपणारं सौभाग्य तिच्या पदरात पाडून दिलं. ऐसे हे मला महात्म्य जाणा लक्ष्मी ते सांगे जनार्दन त्याची प्राकृत भाषा श्रोते सज्जन करत श्रवण आदरे. अशा प्रकारचं ही मला महात्म्य आख्यान आहे. भगवान श्री विष्णू लक्ष्मी मातेला सांगतात तीच कथा जी भगवंतानं लक्ष्मीला सांगितली ती तुमच्या पुढं प्राकृत भाषेत सांगितलं. शास्त्र प्रचिती साक्षीभूत मणी धरुणी शुद्ध भावार्थ भावे आचरावे हे व्रत सर्व आघात न साहे. आणि ग्रंथकर्ते मनोहर सुत सांगतायत शास्त्राची प्रचिती घ्यायला साक्षीदार आहे. शास्त्राच्या पुराव्यानं आधारानं मी ग्रंथ लिहिलेला आहे. इथं फक्त शुद्ध भावार्थ पाहिजे. भावानं जर व्रताचं आचरण केलं कुठल्याही प्रकारचा आघात दुःख संकट आपल्यावरती येत नाही. शिवपुराणीची ही कथा पद्मपुराणी असे तत्वता त्याची प्राकृत भाषेतून आता श्रवण तिचे. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं ही शिवपुराणामधली कथा आहे. शिवपुराण नावाचा ग्रंथ खूप मोठा आहे. 2100 अध्याय त्याच्यामध्ये आहे. 2100 अध्याय त्या शिवपुराण ग्रंथामध्ये आहेत. आणि ते पद्मपुराणामध्ये हे शिवपुराणाची कथा तिथे सांगितली म्हणून तुम्हाला सांगितली. महाराज सांगतात या मंगळ गौरीचे दर्शन मंगळ होती सर्व जन शंकर गौरी तुष्टमान वय कल्याण सर्वाठाई. आणि ते मंगळा गौरीची महादेव पार्वतीनं स्थापन केली. त्या मंगळा गौरीचं दर्शन घेतल्यानंतर जीवनाचं मंगळ होतं. जीवनामध्ये अमंगळ येत नाही, दुःख येत नाही, दारिद्र्य येत नाही. अशा प्रकारे त्या मंगळा गौरीची ख्याती ह्या भगवंतानं वाढवले. तरी नराथवा नारी बाळाथवा व्रत सुंदरी लाभ सारिखा सर्वापरी व्रत निर्धारी आचरता. म्हणून नर असो, स्त्री असो, पुरुष असो, बाळ असो, वृद्ध असो, कुणी असो या अधिक महिन्याचं व्रत आचरण केलं की सर्वांनाच त्याचा लाभ होतो. इति श्री महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सुत विरचित 18 गोढा. श्री रत्नार्पणमस्तु शुभं भवतु पुंडलिका.